व्हॉट अ क्लोज एन्काउंटर. शेवटची मॅच होती, वर्ल्ड कप हरला, परंतु डोळ्यातले जे अश्रू आहेत ते त्या ठिकाणी थांबले नव्हते त्या क्षणाला. क्रिकेट खेळाचं सुद्धा असंच आहे. बघूया 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे आणि फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी होतोय का प्रयत्न? दुसरी धाव देखील त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केली त्या ठिकाणी मीनानाथ गांगुडे आणि वैभव देशमुखने. 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. धक 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 धक. ज्याला त्या ठिकाणी मधुमेहाचा रोग असेल त्यांनी त्या ठिकाणी मैदान सोडून जायचंय, कारण तिची जबाबदारी आयोजकांकडे नाहीये. बघा त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी टाकलेला चेंडू निर्धाव, परंतु त्या ठिकाणी पंचाने वाईट म्हणून घोषित केलाय आणि त्या ठिकाणी एक अवांतरित धाव. 39 धावफलकावरती धावा लागतायत. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आणि खरं तर या ठिकाणी पैसा वसूल मॅच. वेळेचं त्या ठिकाणी आम्हाला हीच अपेक्षा होती. आम्ही या ठिकाणी थांबलोय नक्की, परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच असू द्या. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आणि बघा त्या ठिकाणी यष्टीरक्षक राकेश गायकवाड यांनी चांगला स्थिरावलेला चेंडू यष्टीरक्षक चतुराईने चेंडू हातामध्ये स्थिरावला आणि एक निर्धाव असा चेंडू आणि समीकरण पुन्हा एकदा बदलले. 4 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वैभव देशमुख इज अंडर द प्रेशर आणि खरंच त्या ठिकाणी अंडर द प्रेशर मॅच आणि अंडर द प्रेशर त्या ठिकाणी बॅटमॅन सुद्धा आपण बघतोय. वैभव देशमुख 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. प्रेक्षक मात्र त्यांच्या जागेवरती उभे होऊन बघताय मॅच आणि अंतिम क्षणापर्यंत मॅच. पैसा वसूल मॅच आणि त्या ठिकाणी आपण बघतोय 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. वैभव देशमुखला त्या ठिकाणी काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि फील्ड केलाय चेंडू त्या ठिकाणी. एकच धाव. अजून 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. सामना टाय झाल्यास काय करायचं? कंपल्सरी चेस आहे, बरोबर. सॉरी, सामना जर टाय झाल्यास सुपर ओव्हर आहे आणि सामना कोणताही संघ जर जिंकेल तर प्रेक्षकांनी किंवा संघातील खेळाडूंनी त्या ठिकाणी पळत जायचं नाही. विनंती आहे, अगोदर सांगतो. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आणि हा एक निर्णायक असा चेंडू. 2 चेंडूमध्ये 5 धावा. लखमापूरसाठी त्या ठिकाणी मीनानाथ गांगुडे काय करतो ते बघावं लागेल, कारण त्या ठिकाणी पेव्हिलियन मध्ये त्या ठिकाणी जय मल्हार लखमापूर संघ सुद्धा उभा आहे आणि A to Z त्या ठिकाणी प्रेक्षक त्या ठिकाणी या सामन्याच्या 2 शेवटच्या निर्णायक चेंडूकडे लक्ष ठेवून आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. हा चेंडू मात्र खूप निर्णायक. मला वाटतं दोन्ही चेंडू संघात फेकावा. बघूया फटकावलेला चेंडू त्या ठिकाणी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू परंतु एक बाईकच्या स्वरूपात धाव येते. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. जय मल्हार लखमापूर संघ. स्ट्राईक वरती आपण बघतो वैभव देशमुख. सर्वदूर त्या ठिकाणी खामोशी पसरली. 1 चेंडू 4 धावा आणि वैभव भावा तूच कर काहीतरी भावा अशी म्हणायला या ठिकाणी भाग पाडलं त्या ठिकाणी लखमापूर संघाला. बघूया 1 चेंडू 4 धावा. मारलेला चेंडू हवेत. त्या ठिकाणी किती धावा मिळतात बघावं लागेल. 2 धावा पूर्ण होतील आणि 3ऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय की नाही ते मात्र बघावं लागेल. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न नाही होणार आणि या ठिकाणी विन झालेला संघ दिंडोरी 7 स्टार. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ क्लोज एन्काउंटर बिटवीन जय मल्हार लखमापूर अँड दिंडोरी 7 स्टार. विजयी संघ झालेला आहे तो दिंडोरी 7 स्टार आणि त्या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमीच. अभिनंदन त्या ठिकाणी त्या संघाचा. कोण आहे? आणि आम्हाला सांगा. धन्यवाद. स्वागत सर्व खेळाडूंचं या ठिकाणी, सर्व प्रेक्षकांचं सुद्धा.